शहराच्या हद्दीमध्ये अतिवृष्टीच्यामुळे घडलेल्या सगळ्या गोष्टींमुळे नागरिक बेहाल झालेले असताना नगर परिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासन जे प्रथम आहेत हे टिंबटिंबला पाय लावून पळून गेलेत, जनतेला वाऱ्यावर सोडून। त्याचवेळी तालुक्याची परिस्थितीमध्ये प्रांताधिकारी तहसीलदार अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतायत। आमदार साहेब, खासदार साहेब, राजेगट जनतेच्या हितासाठी रस्त्यावर येऊन मदतीला उतरलेला आहे। या ठिकाणी राजकारण नाही, राजांनीही मदत केली, दादा गटानेही मदत केली। पण जर असा अधिकारी असेल पाठीत खंजीर खुपसणार, हा जावलीच्या मोऱ्याची औलाद आहे। जावलीच्या मोऱ्यांनी छत्रपतींच्या पाठीत खंजीर खुपसला, ह्या मोऱ्यांनी आमच्या फलटणच्या पाठीत खंजीर खुपसला आहे। ह्याचा बंदोबस्त करावाच लागेल। या प्रकरणात सर्व नेते मंडळींना विनंती आहे, राजकारण बाजूला ठेवा आणि ह्याला वटणीवर आणा। आपण जर आणत नसाल तर अनुपशाह लढणारा कार्यकर्ता आहे, तो जनतेसाठी लढणारच, तो कुठेही कच खाऊन माघार घेणार नाही। आज फुलांचा हार घातलाय, उद्या चपलाचा हार घालायला कमी करणार नाही। नागरिकांना पाणी नाही, राहायची सोय नाही, जेवणाची व्यवस्था नाही, आणि जिथं केली होती तिथं साधं हांतरायला टाकलेलं नाही, झाडलोट केलेली नाही, दारूच्या बाटल्या सुद्धा उचललेल्या नव्हत्या। अख्खा व्हिडिओ शूट आहे। केंद्रीय पथक किंवा राज्याचं पथक ज्यावेळेस येईल हे सगळं पुराव्यानिशी देणार आहे आणि दूध का दूध पाणी का पाणी करणारच आहे। या आपत्तीच्या काळात रजेवर जायची काय गरज आहे? असं काय घडलंय? माणसं मरतायत, तुम्ही पोराबाळात मजा करताय। लाजा बाळगा माणूस आहात, थोडं तरी जनतेचा विचार करा।